नमस्कार, मी सई योगेश मिस्त्री तुमचं सर्वांचं प्रेरणादायी या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी उत्तम खेळाडू आहे। त्यांनी अनेक खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन करत आले आहे। ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून काम केले आहे। असे आमचे सर्वांचे लाडके श्री अशोक गणेश दाभोळकर। आज आपण थेट त्यांच्याकडूनच जाणणार आहोत त्यांची उत्तम केलेली कामगिरी। चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार काका, कसे तुम्ही? एकदम मस्त। मुंबई नंतर आता आपण भेटतोय, माझ्या लग्नात आपण भेटलेलो। कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही मुंबईला होता ना, मग इथे कसं? इथे माझं येण्याचं उद्दिष्ट हेच होतं की माझ्या आयुष्यातलं जवळजवळ अर्धशतक मी मुंबईत काढले। म्हणजे माझ्या खेळामध्ये भारत दौरा केला, जवळजवळ 20 राज्य आणि 25 जिल्हे मी आतापर्यंत फिरलो। आणि तर माझ्या लक्षात आलं की आपल्यासारख्या खेळाडूंची आता मार्गदर्शकांची गरज गावाला आहे। म्हणून 2013 नंतर ज्यावेळी सेवानिवृत्त झालो त्यानंतर मी 2014ला इथे गावी आलो आणि गावातील शाळांमधून माझ्या क्रीडाविषयक चर्चासत्र चालतात, शिबिरं चालतात आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक जे उपक्रम आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, संगीत स्पर्धा आहेत, ह्या उपक्रमात मी माझ्याकडून जे काही यथाशक्ती मला आर्थिक मदत पण करतो आणि तिथे जाऊन त्यांना आयोजन पण अनुभव करतो। आमचा ग्रुप आहे आणि तो सगळा ग्रुप मला त्यावेळी मदत करतो। खूप छान काम करतो। मला ना काका तुमच्याकडून एक जाणून घ्यायचंय की अगदी म्हणजे तुमचा जन्म तुमचं बालपण कसं गेलं, म्हणजे ते किस्से असतील ना, म्हणजे एवढं खेळाकडे आलात ना, तर ते मला खूप जाणून घ्यायचंय। अच्छा सई, तू हा जो प्रश्न विचारतोय त्याच्याबरोबर मी तुझे मनपूर्वक आभार मानतो यासाठी हे जे तू निवडलेलं आहे हे अतिशय कठीण वाटचाल आहे आणि जे स्टेबल होताना अतिशय कातकार्याला जावं लागतं। पण तू जे धाडस करते त्या धाडसाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। असेच आशीर्वाद मला लाभो, मी अशीच प्रार्थना करते आपल्या विश्वकर्मा देवाकडे। बस आभार। तर तू हा जो प्रश्न विचारला तर माझा जन्म कारवारचा, आमचा अजून कारवारमध्ये शेजवाड म्हणून एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये 7 डिसेंबर 1953 मध्ये माझा जन्म झाला। त्यावेळी कारवार हे महाराष्ट्रामध्ये होतं आणि 1956 नंतर ते कर्नाटकात विलीन झालं। त्यावेळी आमच्याकडे जे संस्कार आहेत ते सगळे आमचे कारवारचे घडले। म्हणजे आमच्याकडे ब्राह्मण वस्ती असल्यामुळे आम्ही शाकाहार जास्त पसंत केला आणि ते वातावरण एवढं सुंदर होतं कारवारचं की आणि हळूहळू नंतर आमचे जे वडील होते ते नोकरीनिमित्त मुंबईला होते। त्यावेळेला मी 1905 साली हे हा जो वेंगुर्ला हे दाभोळी हे आमचे आजोबा इथून निघाले आणि त्यांनी मुंबईमध्ये नोकरी घेतली। कारण ते वडिलांचं पण संपूर्ण आयुष्य मुंबईमध्येच गेलं, म्हणजे इकडे येत जात असल्यामुळे त्यांनी गावाशी एक रिलेशन हे केलं। आणि नंतर ज्यावेळी आम्ही वरळीला आलो, वरळी बीडीडी चाळीमध्ये आम्ही राहत होतो। जे कारवार होतं म्हणजे कारवारचा जन्म आमचा, पण आमचं सगळं शिक्षण वगैरे वरळीमध्ये झालं। म्हणजे KG पासून तुम्ही आता KG म्हणता त्याला, पण आम्ही ज्याला बालवाडी म्हणतो तर बालवाडीचं संपूर्ण शिक्षण वरळी बीडीडी चाळ या चाळीत, शाळा पण बीडीडी चाळीतच होत्या, हायस्कूल पण बीडीडी चाळीतच होतं। तर त्यावेळी बीडीडी चाळीची जी वस्तू होती ती अतिशय म्हणजे थोडी मारामाऱ्या वगैरे ह्या वडील आमच्या फेमस होती आणि अशा वातावरणात आमचे वडील शिस्तीचे भयंकर हे होत असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या मुलांमध्ये मिक्सअप व्हायला दिलं, पण त्यांचे गुण घेऊ नका हे त्याने आम्हाला पटवून दिलं। त्यामुळे आमच्या बाजूलाच एक जांभोरी मैदान होतं, खेळाचं मोठं मैदान आणि हे जगप्रसिद्ध मैदान आहे की ह्या मैदानावर त्यावेळी जांभोरी झाली होती, पहिली जांभोरी। म्हणजे सर्व जे स्काउट्स आहेत भारतातले ते सगळे स्काउट तिथे आले होते आणि तिथे कवायती झाले त्या मैदानात। आणि त्याच वेळी महात्मा गांधी त्या मैदानावर आले आणि त्याने 3 दिवस त्या मैदानावर त्यांचं वास्तव्य होतं आणि त्याच वेळी त्यांनी वैष्णवी ज्यांना तो टेहरी केली हे जे तिथे 3 दिवस हे सकाळी उठायचे आणि ते संपूर्ण तिथे गाणं हे म्हणजे आमच्या वडील आम्हाला सांगतात। आणि त्यानंतर जांभोरी मैदान असं होतं की आम्ही त्याला कल्पवृक्ष म्हणतो त्या मैदानाला। या मैदानामध्ये सर्व प्रकारचे मैदानी खेळ आणि अंतर्गत जे खेळ आहेत सर्व प्रकारचे तिथे खेळले जायचे त्यावेळी। फुटबॉल,
सगळ्या प्रकारचे खेळ म्हणजे टेबल टेनिस आहे, बुद्धिबळ आहे, वाचनालय आहे, हो. व्यायामशाळा आहे. त्या सगळ्या त्या आमच्या त्या पूर्ण मैदान जे आहे मोठं त्या मैदानाच्या प्रिमायसेस मध्ये सगळं होतं. हा. आणि तुला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो की जगप्रसिद्ध क्रिकेट फंड हे टिलीचं विद्वान गोलंदाज हा. तर तो आपल्या जांभरेबाणीमध्ये आला होता. अच्छा. आमच्याकडे ज्या 2 रणजी खेळाडू खेळत होते, एक शंकर मोरे आणि सूर्यकांत मोरे, अच्छा. हे 2 रणजी खेळाडू होते. आणि त्याचबरोबर आमचा जो पारकर म्हणून एक खेळाडू होता तो भारतीय संघात खेळला हा. त्या मैदानातला ज्या महिन्यातून त्यांनी बॅट चालवली. अच्छा. तो नंतर भारतीय संघातून खेळला हा. जे सलामीचा फलंदाज म्हणून. अच्छा. तर त्या कॉर्नर हँडनी जो षटकार मारला होता तो षटकार एवढा उंच मारला होता की तो मैदानाच्या पलीकडे गेला. म्हणजे मला आता ते आठवतोय. आणि त्यावेळी मैदानात आमचं घराच्या बाजूला ते मैदान असल्यामुळे आम्ही हो. डायरेक्ट मैदानात असायचो. एक घर आणि हो, मैदान. हो. आणि त्या मैदानामध्ये काही फुटबॉल चालायचा, व्हॉलीबॉल चालायचा. आणि मी काही बॉल बॉय म्हणून काम करायचो. हा. बॉल बॉय म्हणजे जेव्हा त्यांचे बाहेर बॉल जे येतात हो. ते त्यांना आणून द्यायचे. तो आनंद वेगळाच होता. धावत जायचे ते बॉल आणायचे त्यांना आणून द्यायचे. आणि असं करता करता मला असं वाटायचं की मी खेळू शकेन का. मग मी फुटबॉल तर खेळायचोच यावेळी अच्छा. कारण तिथे सगळीकडे चालायचंच फुटबॉल. हो, हो. पण त्याच वेळी व्हॉलीबॉल तिथे चालायचा. आणि ॲट द एज ऑफ 17 मला त्या लोकांनी मैदानावर घेतला आतमध्ये. तेव्हा हा माणूस एक चांगला सांगकाम्य चांगला आहे, बॉल पण आणून देतो त्याला पण. आणि त्यावेळी मला सर्व्हिस पण जात नव्हती त्यावेळी पलीकडे. तर मला वाटायचं की मी याच्यात प्रावीण्य मिळून कपड नाही. त्या सर्वांनी मला धीर दिला आणि मी फुटबॉल पण चांगलं खेळत होतो. मी रेल्वे संघातून पण फुटबॉल खेळलो. आणि त्याच्यानंतर आमच्या क्लबमधून पण मुंबई तसंच महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच स्पर्धांनी खेळलो. आणि त्या व्हॉलीबॉलमध्ये पण आम्ही त्यावेळी चांगले खेळत होतो. म्हणजे आणि 16 वर्षी आम्ही त्या मैदानावर एक स्पर्धा आयोजित केली व्हॉलीबॉल. आणि त्या स्पर्धेत आम्ही त्यावेळी 20 वर्षाचे होतो. आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 86 संघ आले होते. आणि त्या स्पर्धेची संपूर्ण प्रशासकीय कामाची जबाबदारी माझे जे गुरु होते त्यांनी माझ्याकडे दिली. त्यावेळी पाचकल म्हणून माझा एक मित्र होता. आणि तर आम्ही दोघे मिळून ते प्रशासकीय कामकाज पूर्ण चालवलं. तर प्रशासकीय कामकाज म्हणजेच काय की पुऱ्या मुंबई ठाण्यामध्ये जाऊन ते संघ गोळा करणे. त्यावेळी आपल्यासारखे हँडबिल नव्हते, कागदी हातावर लिहावं लागायचं. ते कागद घेऊन सगळीकडे फिरून आम्ही ठाणा रायगड वगैरे सगळं फिरून ते संघ गोळा केले होते आम्ही. आणि टेबलवर म्हणजे स्पर्धा ड्रॉ काढणं वगैरे सगळं आम्ही ह्याच्या 20व्या वर्षी मला त्यावेळी ते करावं लागलं. माझे वडील ते स्वतः एक चांगले इंग्रजीचे अभ्यासक होते, इंग्रजी मराठी. आणि ते युनियन लीडर होते. त्यामुळे त्यांच्याकडे लिखाण वगैरे करते. त्यामुळे त्याचा जो पगडा होता तो जो माझ्या मनावर पण त्यावेळी त्यांचं जे असर होता ना तो त्यावेळी माझ्या याच्यावर पण आला. आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली खेळाची. कॉलेजमध्ये पण आम्ही लाला लजपत राय कॉलेजला कॉमर्सचं हे केलं. मी ना तुम्ही मला एक तुमचा जीवनपट पाठवलेला. हो. त्याच्यामध्ये लिहिलेलं तुम्ही कॉलेजमध्ये म्हणजे तुमचं मराठी मराठी त्या विषयावर तो एक बोलणं किस्सा- चांगलं झालं. हा. त्याच्यावेळी आमच्याकडे रांगणेकर मॅडम होत्या. हा. आम्हाला 5वीपासून त्या इंग्रजी एवढं सुंदर शिकवायचं की त्याने आमच्या सगळ्या मुलांचं इंग्रजी व्याकरण चांगलं करून घेतलं. अच्छा. त्यावेळी आम्ही 8वीमध्ये चांगल्या प्रकारे लिहायला लागलो, हा. इंग्रजी लिहायला लागलो. हो. म्हणजे आणि त्यामुळे ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये आलो त्यावेळी त्या इंग्रजीच्या आमच्या मॅडम होत्या. त्यांनी मला आम्हा सगळ्या मुलांना एक निबंध लिहायला दिला एक विषयावर. आणि तो मी निबंध लिहिला. हा. आणि लिहिला त्यांनी तो वाचला. आणि मला त्याने विचारलं की तू म्हणजे इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे का. म्हटलं नाही, मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे. आणि आमचे जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला एवढंच जबरदस्त इंग्रजी शिकवलं होतं की त्यामुळे मी हे लिहू शकला. त्यांचा जो निबंध होता तो कॉलेजच्या बोर्डवर आला होता. तिथे म्हणाले मराठी माध्यमाचा मुलगा एवढं चांगलं हो, तेच ना. लिहू शकतोय. आणि मराठी माध्यम म्हटलं गावठी माणसाचं त्यावेळी समज असतं. पण मराठी माध्यमाची आजही जर तू बघितली तर ही माणसं फार वरच्या ठिकाणी गेली काय. तर हे काढलं तर मग हळूहळू आम्ही खेळायला स्वतः आयोजन करणं, खेळणं सुरुवात केलं. आणि 1987 त्यावेळी पंचमन पण काम करायचो. म्हणजे कोणी मला घ्यायला जायचो. कारण मी माझ्या मैदानावर
1974 पंच म्हणून काम केलं. अच्छा अच्छा. तर रेफरीज आम्ही बाहेरचे कोण घेतले नाही. हा. तिला आम्हीच करायचं काय हरले तर संघ कामाला शिवाय नाही करणार. रेफरीने मॅच काढून दिली तर ते आम्हाला बोल लागेल की एवढे सामने बरोबर रेफरीने पण साथ. तुम्हाला कोणता खेळ जास्त आवडतो? मला सगळ्यात फुटबॉल हा माझा पहिला गेम. हा. फुटबॉल हा माझा पहिला गेम, नंतर व्हॉलीबॉल अच्छा. आणि टेबल. हे तिन्ही गेम मला सारखे आवडायचे. पण फुटबॉलचं माझ्या एका अपघातामध्ये माझे वाटीच हे झाली सरळ. अच्छा. त्यामुळे मग नंतर मला असं वाटलं की मी फुटबॉल खेळू शकेन का, पण मी रिकवर झालो. आणि काय ना ज्ञानेश आहे ना, माझा मुलगा ज्ञानेश, त्याला सारखा मला बोलतो मला स्पोर्ट्सला टाक. तर त्याला म्हटलं मी काय तुला खेळायचंय. तर पहिला मला वाटलं आमच्या ते क्रिकेटचं आहे, मी विरारला राहते तर ते जीवदानी क्लब आहे, तर क्रिकेटला टाकलं. नंतर मग असं विचार अरे सगळी मुलं जर क्रिकेट खेळायला गेली तर सगळेच क्रिकेटर नाही होऊ शकत, कुठे टाकू. तर मला म्हणतो मला फुटबॉलच जायचं. हा तर तू आता हा जे मला सांगितलं त्याच्यावर माझे आता लेक्चर चालतात शाळांमध्ये. हा. शाळांमध्ये हे लेक्चरमध्ये देण्याचं उद्दिष्ट काय असतं की खेळामध्ये कुठं मैदानी खेळ की जिथे दोनापेक्षा जास्त खेळाडू एकत्र येतात हा. आणि इंडिव्हिज्युअल खेळ हा. एक माणूस खेळतो. हा. त्या दोन खेळांमध्ये फरक आहे. हा. आता मैदानी खेळ जर तू म्हटलं क्रिकेटच म्हटलं ते एका खेळाला याच्यामध्ये 11 खेळाडू असतात. आणि आज जर तू क्रिकेटचा जर विचार केला तर आज तुझ्याकडे 10 टीम आहेत, तुझ्या जिल्ह्यात 100 टीम आहेत, तुझ्या राज्यात 5000 टीम आहेत. आणि ज्या तू जर पुऱ्या भारताचा विचार केला तर 5000 इंटू 36 एवढ्या टीम मधून जे 14 खेळाडू निवडले जातात त्याची कसरत असते. आणि एखादा लँडलॉर्ड जो असतो पैसेवाला बाप तो काय करतो आपल्या मुलाला त्याच्यावर वर्णी लावतो. पण जो खरोखर खेळाडू आहे, चांगला खेळतोय, तर अशा खेळाडूची वर्णी लागत नाही. काही काही वेळा काय असतं ह्या ज्या मॅचेस होतात सिलेक्शन मॅचमध्ये या खेळाडूला कसं बाहेर काढता येईल ते बघितलं जातं. आता एखादं तू चांगलं क्रिकेट खेळतोय तर तुला 4 नो बॉल टाकायचे, 4 आणि 5वा त्या तो 4 मारत नाही आणि तो चांगला बॉल पण मारत नाही, मग बघ ह्याला खेळता येत नाही. म्हणजे अशा निगेटिव्ह गेम करून द्या ना आपल्याला आत घ्यायचं आहे. अशा लोकांना आतमध्ये याच्यात माझं मी तुला मी जास्त विस्तृत काय सांगत नाही की अशा मुलांना मी लेक्चर देतो की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळ खेळा. इंडिव्हिज्युअल खेळ खेळण्याचं उद्दिष्ट काय असतं की इंडिव्हिज्युअल खेळला गुणांक मोजले जातात. अच्छा. आज जर तू कुठचं टेबल टेनिस बघ, लॉंग टेनिस बघ, कॅरम बघ, याच्यामध्ये जे खेळाडू खेळतात त्यांची तालुका स्तरावर त्याची इंडिव्हिज्युअल कामगिरी, जिल्हा स्तरावर त्याची इंडिव्हिज्युअल कामगिरी, राज्य स्तरावर त्याची त्याला गुण मिळतात. कोणाला? त्या मुलाला. मग तो राष्ट्रपतीचा मुलगा असू दे नाही तर मंत्र्याचा असू दे, तर त्या गुणामध्ये जो सरस असतो त्या मुलाला सीडिंग दिलं जातं. फर्स्ट सीडिंग, सेकंड, थर्ड. तू बघते ना पहिल्या नंबरचा खेळाडू जॉन बोर्ग, दुसऱ्या नंबरचा खेळाडू हे जे आहे ते सीडिंग. आता आपल्याला कळतं याला जॉन बोर्गला का दिलं. जॉन बोर्गनी 10 फायनल मारले आहेत, 10 वेळा तो पहिल्या राऊंडला हारलाय. पण ते पहिल्या राऊंडला हारणं महत्वाचं नाही, तो 3ऱ्या राऊंडला गेला, 4थ्या राऊंडला गेला, सेमीला गेलो, त्याचे गुण त्याचे जमा होतात. 1 राऊंड मारल्यानंतर 2 गुण, 2 राऊंड मारल्यानंतर 3 गुण असे. आणि ते गुणांची बेरीज करून त्या खेळाडूचं सीडिंग ठरलं जातं. त्यांनी जरी फायनल एकही मारली नसेल तर त्यांनी ज्या टोटल केलेलं आहे अभ्यास म्हणतो ना आपण ते सगळं म्हणून त्याला ते सीडिंग मिळतं. त्यामुळे तो जो खेळाडू पुढे जातो. आणि हे जे खेळाडू आहे ते किती मोठे झाले तरी यांना ही खीळ बसते. तर त्याच्यावर माझं वैयक्तिक लेक्चर आता सध्या मी राबवतोय. तेच मला तेच कळत नव्हतं मी याला काय. मी त्याला परवा पण म्हटलं मग मी तुला व्हॉलीबॉल. नको आई मला ते ना फुटबॉलच खेळायचं. तर मी म्हटलं पहिला मी विचारते काकांना नक्की त्याला कशात इंटरेस्ट आहे. मैदानी गेम आहे ना त्याला सांग एक गेम कुठचा तरी निवड, पण तू एक गेम इंडिव्हिज्युअल चांगला कर. मग ते कॅरम असू दे, लॉंग टेनिस असू दे, टेबल टेनिस असू दे, बुद्धिबळ असू दे. तो कॅरम आणि हे फुटबॉल त्याला खूप आवडतं. तर ते कॅरम मध्ये त्याला आवड आहे ना तर कॅरम मध्ये त्याला पूर्ण प्रावीण्य म्हणून त्याला स्पर्धेला सुरुवात कर. मग त्या तालुकास्तरीय स्पर्धेला जाईल, तिथे त्याला त्याची निवड झाली की तो जिल्ह्यावर जाईल, जिल्ह्यात निवड झाली तर राज्यावर जाईल. त्याला त्या ऑपोज नसणार कोणाचं. पण तुला मी कसं सांगितलं त्याच्यात वेळ जाणार आपला. हे आणि मुलांचं काय होतं माहितीये काका, अख्खा दिवस आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये किंवा अख्खा दिवस ते अभ्यासच असतात तर आपण त्यांना बाहेर पाठवतच नाहीये.
म्हणजे आता कोरोनामुळे तर नाही, आम्ही नाही. 24 तास घरातच होते. हो. पण आता असं झालंय की त्याला मी जास्त घराच्या बाहेर पाठवत नाही, कारण आमचं कॉमन गॅलरी असल्यामुळे ना जास्त मी त्याला बोलते तुला खेळायचं ना मैदानात चल, इथे काय खेळणार तू. म्हणून ते मला एक झालं की मुलं आणि जास्त घरात मोबाईलमुळे त्यांचे डोळ्यांचे पण प्रॉब्लेम. आणि आता जर खेळ तू म्हटलंस हां. तर खेळायला गरज आहे व्यायामाची हो आणि वेळेची. हो आज मुलं 11 उठत नाहीत. हो हो ज्यावेळी तुला एखादा खेळाडू व्हायचं आहे त्यावेळी तुझं टाइम टेबल बनतं. तुला सकाळी 5ला उठावंच लागेल. हां सकाळी 5ला उठून व्यायाम करणं, हां बाहेर फिरणं, तू धाव चाल काही कर, ते तुझं करणं, प्राणायाम करणं, दोरीवरनं उड्या मारणं, हे तुला फिजिकली तंदुरुस्त तुला होण्यासाठी. आणि प्राणायाम का महत्त्वाचा आहे, हे प्राणायाम केल्यामुळे तुझी एकाग्रता वाढते. आणि कुठचाही खेळ एकाग्रता तुझ्याकडे नसेल तर तो खेळ तू त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळू शकत नाही. त्यामुळे तुला व्यायामाची नितान. आणि मग तुझं टाइम टेबल की 5 ते 7 खेळ, नंतर शाळा, नंतर अभ्यास, नंतर मोबाईलला 1 तास, रात्री आपला 10ला मी झोपलो, सकाळी 5ला उठलो. पण ते तुझ्या आयुष्यातला हे 2 तास सकाळचे हे तुला व्यायामाला दिलेच पाहिजे. व्यायाम म्हणजे काही कर. आणि तुला अरे बरेच लोकांना हे कळत नाही. आता तू चालतेस बरोबर, तर चालण्याच्या जागतिक स्पर्धा होतात हे तुला माहिती आहे. हां म्हणजे तू आता मला हा केलंस म्हणजे मला माहितीच मग? नव्हतं, आता कळतंय मला. तर चालण्याच्या जागतिक स्तरावर स्पर्धा होतात. हां हां आणि तिथे तुम्हाला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल मिळतं. आता तू चालते तर ज्याला राष्ट्रामध्ये समजा त्यांनी 10 मिनिटात 4 किलोमीटर तो चालला, तर त्याची जी वेळ आहे ती वेळ तू जाणून घे की आणि 9 मिनिट एवढ्या वेळात त्यांनी हे तो चालला, तो 10 मिनिट. तर त्या वेळेत आपण आपला चालण्याचा सराव सुरू केला काय, तर तो टाइम एवढा आपण क्लॉक करू शकतो का. मग 2 मिनिटं जास्त होत आहे, हरकत नाही. मग थोडा अजून चालण्याचा स्पीड वाढवला, मग 1 मिनिटं केला. असं करायचं. चालण्याच्या स्पर्धा होत आहेत, त्यानंतर धावण्याच्या स्पर्धा होत आहेत. तर ह्यांचा टाइम टेबल आपण जर मार्क केलं त्यांचा, पहिलं राज्याचा करायचा, एकदम ऑलिम्पिकच्या माणसाचं नाही करायचं. जिल्ह्याचा सगळ्यात जास्त धावणारा त्याच्या किती वेळा तो धावला 5 किलोमीटर, ती वेळ तू काढ. नंतर राज्याचा काढ, राष्ट्राचा काढ. पण पहिलं जिल्ह्याकडे आपण हे करूया की जिल्ह्यामध्ये आपण पहिले कसे येऊ, तालुक्यामध्ये आपण कसे स्पर्धा. पण या स्पर्धा तालुका स्तरापासून चालू होतात. या ज्या शालेय स्पर्धा असतात ना, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, याच्यावर माझं लेक्चर आहे या सर्वावर. हे मी शाळांवरून देतो. तर त्यामुळे तू तालुका स्तरावर नंबर आला, जिल्ह्यावर म्हणजे विभागावर आला, राज्यावर आला, राष्ट्रामध्ये आला, मग आंतरराष्ट्रीय स्तरावर तू गेला. पण एवढं स्टार्ट फ्रॉम तालुका. पण ते इंडिव्हिज्युअल गेम तुझ्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर तू कुठचाही गेम साईडला, क्रिकेट खेळ काही कर, तर तिथे जरी आपटलात तर ह्या ज्या खेळामध्ये तू इंडिव्हिज्युअल खेळामध्ये तू पुढे जाऊ शकते. मग तुला काय म्हटलं, मी कॅरम असू दे, बुद्धिबळ असू दे, पण त्याला व्यायामाची गरज आहे आणि एकाग्रतेची गरज आहे. अच्छा चालेल. आणि एक म्हणजे तुम्हाला मी सांगते प्रेक्षक हो, की यांना आता 2022चा राष्ट्रीय कर्तृत्व जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. आपले पद्मश्री माननीय परशुराम गंगावणे सर यांच्या हस्ते. कसं वाटलं तेव्हा? म्हणजे तुम्हाला तर खूप पुरस्कार मिळाले आहेत. एक तर आपले डॉक्टर प्रकाश आमटे त्यांच्याकडून, आपले आता माई स्वर्गीय स्मिताई सकपाळ, आणि आता जीवन गौरव पुरस्कार. म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? आणि एवढे पुरस्कार मिळाले की आता आम्ही आलो तेव्हा हा एकदम बघतच बसला भाऊ माझा की बापरे एवढे. तर हे पुरस्कारचं काय असतं की ते आपण ज्यावेळी एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवतो तर ते तुम्हाला पुरस्कार तुमच्याकडे धावून यायला पाहिजे. तुम्ही पुरस्काराकडे धावता कामा नये. तर तुम्ही मी नाही आहे, तुम्हाला सगळ्यांचं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्या पाठबळामुळे तुम्ही तिथपर्यंत गेलेलं. आता तू मला म्हणाली ज्या ह्या पुरस्कारासाठी माझं नामांकन झालं, त्या ज्या आयोजकांनी मला फोन केला की सर म्हटलं आम्ही, तर म्हटलं मला अतिशय आनंद झालेला आहे की ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य शून्यातून चालू केलं तसं माझं झालं.
त्या शून्यातून चालू केलं. त्या शून्यातून चालू केलेल्या माणसाने जी अचिव्हमेंट केली आणि केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला, अशा व्यक्तीच्या हातून मला पुरस्कार मिळणार आहे, ते माझं फार मोठं भाग्य आहे. हो आणि म्हणून मी मिसेसला पण हो तिला म्हटलं- त्यांची तर खूपच तुम्हाला पाठिंबा ना काका. तिला म्हटलं तू चल, कारण तिला ते बसणं वगैरे सगळा प्रॉब्लेम आहे. तिला चल म्हटलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर प्रकाश आमटे सरांच्या हातून, आणि ही फार मोठी माणसं आहेत. हो हो मी काय म्हटलं, ते सूर्य आहेत आणि आम्ही काजवे. हो, पण एक असं ना, आपल्याला एक छोटा जरी पुरस्कार मिळाला की हा. नाही, तुला ना इथे मिळते हा पुरस्कार, तू ये, तर ते असं एक हे असतं ना. पण जेव्हा मी बघितले ना फोटो तुमचे 2-3 वर्षापूर्वीच तुम्ही FB ला टाकलेले आणि मला पाठवलेले, तर म्हटलं बापरे. मी सगळ्यांना घरात, पप्पांना पण म्हटलं बघा काकांना आमटे सरांकडून मिळालंय, नंतर मग आपल्या ताई सिंधुताई सकपाळ त्यांच्याकडून मिळालंय, आणि आता जेव्हा जीवन गौरव बघितला तर मी म्हटलं आता तर काय बापरे काय. तर आता हा पुरस्कार तू म्हणाले, हा तर शाळांमधून आम्ही वक्तृत्व स्पर्धा ह्याच्यामध्ये भाग घ्यायचो, हा निबंध स्पर्धा, चित्र. आणि त्यामुळे मला ते पुरस्कार मिळत गेले. हा आणि नंतर 1987 मध्ये मी राज्य चाचणी पंचपरीक्षा पास झालो. हा हा हे मला एक विचारायचं आहे हा. ऍक्च्युली, कारण तुम्ही मला ते सांगितलेलंच, पण सहसा मला ते म्हणजे हेच होत नव्हतं नक्की मी काय विचारू त्यांना. तर ते मला एक सांगा की तुम्ही कुठे कुठे मार्गदर्शन केले, परीक्षक होतात, हे सगळं तुम्ही मला सांगितलं. म्हटलं एवढं आहे माझ्या लक्षात राहील की नाही, म्हटलं त्यांनाच विचारते मी. ठीक आहे. मग मी आमच्या लोकल सर्व मी पंच म्हणून काम करत होतो राज्यामध्ये. कुठे मी खेळाडू म्हणून गेलो तर लोक काय करायची की मला पंच म्हणून उभी, कारण मी माझ्या क्लबचे पंच म्हणून काम करायचो माझ्या क्लबमध्ये. आणि एक अनुभवी खेळाडू आहे आणि चांगला पंच आहे, म्हणजे मला त्यावेळी त्या पंच म्हणून कामगिरी द्यायची. हा आणि त्यानंतर मी राज्य शासनाला म्हणजे राज्य संघटनेने पंचपरीक्षा त्याच्यामध्ये मी पास झालो. अच्छा आणि खऱ्या अर्थाने मी पंच म्हणून मी कामाला सुरुवात केली. कारण असं पंच म्हणून काम करणं आणि हो पंच परीक्षा पास होणं, आणि त्याच्यानंतर मी हळूहळू अखिल भारतीय स्पर्धांमध्ये वगैरे पंच म्हणून काम करायला सुरुवात केली. हा आणि नंतर 1990 मध्ये मी राष्ट्रीय पंचपरीक्षा पास झालो. दिल्लीमध्ये ती पंचपरीक्षा झाली आणि राष्ट्रीय पंचपरीक्षा पास झालो. आणि त्यावेळी मला असे बरेच जसे चांगली व्यक्ती असतात तशा अशा व्यक्ती असतात की ह्यांना कसं आपल्याला मोड करू, म्हणजे ह्यांना कसं आपण मागे खेचू. हा पण देवाच्या दयाने मला अशी माणसं भेटली, त्यामध्ये माझा सर्व क्लब म्हणजे ललित कलाभवनचे मेंबर्स आहेत. आता प्रत्येकाची मी नावं घेतली तर एक ग्रंथ होईल मोठा. म्हणजे सर्व मेंबर, त्यांचे स्टाफ, प्रशासकीय स्टाफ, त्यानंतर आमचे मित्र, म्हणजे मला पहिला संगमेश्वरला मी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा पंच म्हणून काम केलं. म्हणजे पंचपरीक्षा पास झाल्यावर तर माझे साजन खापरे म्हणून माझे मित्र होते. ते म्हणाले दाभोळकर सर तुम्ही याल का तिथे संगमेश्वरला? म्हणजे येणार ना. हा हा म्हणजे मी धाडस गेलो, तू आता जसं धाड. संगमेश्वर नंतर 1990 मध्ये मी राष्ट्रीय पंचपरीक्षा पास झालो दिल्लीमध्ये. आणि 1992ला मला भारत पाकिस्तान या दोन संघामधील मॅच मुख्य पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या मॅचचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट दिल्ली मेट्रो चॅनलमध्ये झालं. आणि त्या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट पंच म्हणून मला त्यावेळी रोख बक्षीस मिळालं. आणि त्यानंतर पुऱ्या भारतवर्षात जवळजवळ 20 राज्यामध्ये मी फिरलो आणि 16 राष्ट्रीय स्पर्धा, 200च्या वर ऑल इंडिया स्पर्धामध्ये मी पंच म्हणून काम पाहिलं. तसंच मद्रास येथे मी 1992 ते 2000 या साली मुख्य प्रशिक्षक म्हणून शूटिंग बॉल प्रशिक्षक म्हणून तिथे काम पाहिलं. आणि त्यानंतर एक भारतीय संघ दुबईमध्ये 27 राष्ट्रांची एक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. आणि त्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मी आणि शशी गवंडी माझे सहकारी आहेत, त्यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्या स्पर्धेचं काम पाहिलं. आणि असे करीत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपली खरी गरज आहे ती गावाकडच्या मुलांना आपल्याला पुढे आणायचं. आणि त्यामुळे 2013ला ज्यावेळी मी सेवानिवृत्त झालो त्यावेळी मी सरळ माझं सिंधुदुर्ग गाठलं. आणि या ज्या जिल्ह्यामध्ये शाळा आहेत, मराठी शाळा, त्या शाळांमधून मी खेळविषयक चर्चासत्राला सुरुवात केली. त्या चर्चासत्रामध्ये वैयक्तिक खेळ, एकेरी खेळ, तसेच वेळेचं
जे टार्गेट आहे ते कसं गाठायला पाहिजे त्याचं संपूर्ण प्रशिक्षण शिबिर मी प्रत्येक शाळांमध्ये राबवायला सुरुवात केली. त्यावेळी मला तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही, पण आता बराच मला रिस्पॉन्स मिळाला. काही खेळाडूंना मी इथून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची पण संधी दिली आणि त्यांनी पण आपला इंडिव्हिज्युअल असा परफॉर्मन्स फार चांगला असा दाखवला. असं हे करत असताना आज माझं जे कार्य आहे, कार्य म्हणतात सेवा, त्यात पुऱ्या मी एक तांत्रिक बाजू प्रशासकीय कामकाज चांगले केल्यामुळे तांत्रिक कमिटीवर माझं जास्त मला रिस्पॉन्स मिळाला. त्या स्पर्धा नियंत्रक म्हणून काम करणे यांची संधी मिळाली आणि 2000 राष्ट्रीय फेडरेशनमध्ये टेक्निकल चेअरमन म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे माझं खेळावर पुस्तकही मी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा अभ्यास आज ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तसंच भारतातील अनेक खेळाडू करतायत.